नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मा इकडे यश सोबत बोलत असतात. त्या यशला म्हणत असतात की यश, मला ना कळत नाहीये की तुमच्या दोघांचं एवढं एकमेकांवरती प्रेम आहे, तर आपण लग्नाबद्दल बोललं पाहिजे. यशला कळतच नसतं की नक्की मा कशाबद्दल बोलते, कोणाबद्दल बोलते, हे यशला काहीच समजत नसतं. यश मात्र विचार करत असतो आणि तेव्हा मात्र मा म्हणते की अरे, आता तुमच्या दोघांच्या लग्नाचं बघायला पाहिजे ना, तुमच्या दोघांच्या लग्नाचाही विचार केला पाहिजे, असं माचं बोलणं चाललेलं असतं. इकडे आता अमृता यशच्या समोर आलेली असते आणि ती यशला म्हणत असते, नक्की कोण होतं, म्हणजे आधी तुझं कोणावरती प्रेम होतं, असं ती यशला विचारू लागते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की नाही, तसं काही नाहीये. इकडे कावेरी जी आहे ती आता अमृताच्या रूममध्ये आलेली आहे. अमृताच्या रूममध्ये ती म्हणते की मला काहीतरी पुरावा हाती लागला पाहिजे. जर मला एखादा पुरावा मिळाला तर नक्कीच काहीतरी असं करता येणार आहे की ज्यामुळं या अमृताचं सत्य मला सर्वांच्या समोर आणता येईल. पण वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही की अमृताचं सत्य समोर आणणं. कावेरी आता अमृताच्या रूममध्ये शोधाशोध करत आहे आणि अमृताच्या रूममध्ये शोधाशोध केल्यानंतर कावेरीला जे हाती मिळालेलं आहे ते मात्र खूप भयानक आहे. तिच्या हाती अमृताची डायरी लागलेली आहे आणि त्या डायरीमुळं कावेरीच्या समोर आता एक सत्य येणार आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की त्या डायरीत काय असणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे मा देवाची भांडी काढलेली असतात आणि ती भांडी सगळी साफ करत असतात. पण माझ्या पाठीमध्ये चमक येत असते तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात, मला समजवत असतात, मला सांगत असतात. तेव्हा यामी तिथे येते आणि म्हणते, मा तुला किती त्रास होतोय ग हे सगळं, मा नक्की काय होतंय या सगळ्यामुळं, असं यामीचं बोलणं चाललेलं असतं. पण इकडे कावेरी म्हणत असते की मा मी करू का हे सगळं, म्हणजे तुम्हाला त्रास होतोय ना, मी साफ करून घेईल सगळी भांडी. तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणत असते की नाही नको, कारण तुला जमणार आहे का हे काम. म्हणजे आता कावेरी स्वतःहून या कामाची जबाबदारी घेत आहे, तर कावेरीवरती अविश्वास दाखवणं हे सुरूच असतं. तेव्हा मात्र मला खूपच त्रास होऊ लागतो आणि कावेरी मात्र म्हणत असते की मा मी करून घेते हे सगळं, मी करेल व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाहीये, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरी खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु इकडे कावेरीवरती विश्वास मला ठेवायचाच नसतो. शेवटी मा म्हणते, जमेल ना तुला हे सगळं, करशील ना नीट, का काही गोंधळ घालून ठेवणार आहेस, असं माझं बोलणं चाललेलं असतं. कावेरी म्हणत असते की मा तुम्ही जसं सांगाल ना तसंच करेल, मी काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही सांगा त्या पद्धतीने होईल. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी झालेल्या असतात आणि मग सगळेजण तिथं असतात. शेवटी मा म्हणते की चालेल बघ, पण ही भांडी ना खूप मोठी परंपरा आहे आपल्या घराण्याची, प्रत्येक गोष्टीला खूप महत्व आहे. आणि मग तो कलश दाखवला जातो, हा माझ्या सासूबाईंचा आहे, त्यांनी त्यांना दिलेला होता आणि त्यानंतर तो माझ्याकडे आलेला आहे. प्रत्येक भांड्याबद्दल सांगितलं जातं. त्यानंतर देवाची घंटा आणि निरंजन दाखवलं जातं आणि सांगितलं जातं की हे उदयचं आहे, माझा उदय खूप पुढे असायचा पूजेसाठी, आरतीसाठी, म्हणून त्याने त्याच्या बाबांना हट्ट करून ते मागून घेतलेलं होतं आणि त्याला तेच निरंजन आणि तेच सगळं हवं असायचं, असं सुलक्षणा सांगत असते. तेव्हा मात्र इकडे कावेरी सुलक्षणा जे सगळं सांगत आहे ते शांतपणे ऐकत असते, सगळ्या गोष्टी शांतपणे ती करत असते. परंतु इकडे सगळ्यांच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू असतं. त्यांना असं वाटत असतं की कावेरी जी आहे ती अडकली पाहिजे. तेव्हा मात्र कावेरीला सुलक्षणा म्हणते, ठीक आहे, मी तुला सांगितलेलं आहे, पण हे काम तुला व्यवस्थित करावं लागणार आहे, याच्यात चूक झालेली मला चालणार नाही. तेव्हा मात्र यामी आणि पौर्णिमा या दोघींचा प्लॅन सुरू होतो आणि मग त्या दोघी एकमेकींना खुणवतात. तेव्हा पौर्णिमा मात्र बोलायला सुरुवात करते, जमणार आहे का तुला, काय सांगितलं वहिनींनी माहितीये ना, त्या प्रत्येक भांड्याचं काय महत्व आहे, त्याच्या मागं काय आहे लक्षात येते ना तुझ्या, असं म्हणत सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र विद्या तिथं असते. कावेरी म्हणते की हो मला जमेल हे सगळं काम, परंतु कावेरीला कुठं माहितीये की तिच्या मागं कटकारस्थान करून तिला अडकवणारी किती लोक आहेत ते. कावेरीला माहीतच नाहीये या सगळ्या गोष्टींमुळे काय परिणाम होणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये कोण अडकलं जाणार आहे हे गोष्ट कावेरीला माहीतच नाही. कारण कावेरी खूप भोळी आहे आणि शांतपणे ती ह्या सगळ्या गोष्टी करत असते. तिच्या लक्षातही येत नाही, कारण तिच्या समोरच यामी हे सगळेजण एकमेकांना चिडवत असतात. पण कावेरीच्या लक्षात मात्र यातलं काहीच आलेलं नसतं. कावेरी मात्र शांतपणे बोलत असते. कावेरीला असं वाटत असतं की या सगळ्यांच्या मनात माझ्याविषयी पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, पण असं अजिबात नसतं. कारण
कावेरीच्या विरोधात कारस्थान करणारीच ही लोक असतात. कावेरीने आता ती भांडी साफ करायला घेतलेली असतात आणि लख्ख अशी काढलेली असतात, कारण ती भांडी किती महत्वाची आहेत हे कावेरीला चांगलंच माहिती असतं आणि म्हणूनच कावेरीने ती भांडी लखलखीत अशी केलेली असतात. तरीही कावेरीच्या बाबतीत आता कटकारस्थान करायला हे सगळेजण सज्ज झालेले असतात. त्यांना असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे ना ते आपण करायचंच आहे. कावेरी सगळी भांडी आता एक एक भांड पुसून ठेवत असते. अगदी एक भांड व्यवस्थित असं पुसून ती ठेवत असते आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी शांतपणे सगळं काम करत असते. तेवढ्यातच तिच्या मोबाईलवरती एक मेसेज आलेला असतो. मोबाईलवरचा मेसेज पाहिल्यानंतर कावेरी मात्र विचार करू लागते. कावेरी म्हणते, मोहित भाऊजींचा मेसेज आलाय, नक्कीच त्यांना काहीतरी मला सांगायचं आहे, म्हणूनच त्यांनी हा मेसेज मला केलेला आहे, असं कावेरीचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर कावेरी म्हणते की बरोबर आहे, त्या माणसाबद्दलच त्यांनी मला सांगायला मेसेज केलेला असणार आहे. पण कावेरीचा हात इतका ओला झालेला असतो की तिचा जो मोबाईल आहे तो अनलॉकच होत नाही. कावेरी म्हणते, आधी हे भांड्यांचं काम करून घेते आणि त्यानंतर त्या मेसेजचं पाहते, असं कावेरी बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरीने शांतपणे सगळं काम अगदी व्यवस्थित केलेलं असतं. अगदी माला ज्या पद्धतीनं हवा आहे ना त्या पद्धतीने सगळं काम केलेलं असतं आणि सगळी भांडी पुसून तिने व्यवस्थित तिथे ओठ्यावरती ठेवलेली असतात. आणि आता कावेरी तिचं काम करण्यासाठी चाललेली असते. परंतु इकडे यश मात्र आता बाहेर निघालेला असतो. यश एकाच गोष्टींचा विचार करत असतो आणि यशच्या डोक्यातून काही कावेरीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात जात नसतात, कारण कावेरीने तो रुमाल परत आणून दिलेला आहे ही गोष्ट यशला खटकलेली असते. त्याला वाईट वाटलेलं असतं आणि तो मात्र त्याच विचारात गाडी चालवत निघालेला असतो. आणि मग कावेरीला तो म्हणालेला असतो, म्हणजे तेव्हा कावेरी म्हणालेली असते की चिकूला मी जन्म दिलेला नसला तरी चिकू माझा मुलगा आहे, मी त्याची आई आहे आणि त्याच्या बाबतीत मी कधीच काही चुकीचं घडू देणार नाही, असं कावेरीने यशला सांगितलेलं असतं. मग यश कावेरीला म्हणत असतो की मग तुम्ही कोणापासून पळताय, माझ्यापासून पळताय ना, तुम्हाला माझ्यापासून दूर जायचंय ना. कावेरी म्हणत असते की हो, कारण कावेरीचं असं म्हणणं आहे की आपल्यामध्ये असं कोणतं नातं आहे की मी तुमच्यापासून पळू नये. खरं तर यश कावेरीवरती मनापासून प्रेम करतो आणि त्याचबरोबर कावेरी सुद्धा यशवरती प्रेम करते, पण अमृता आल्यामुळे हे सगळं घडते हे मात्र यशच्या लक्षात आलेलं असतं. आता कावेरीला नेमका तो फोनवरचा मेसेज पाहायचा असतो, म्हणून कावेरी तिच्या रूम मध्ये येते, दरवाजा बंद करते आणि यामी मात्र टपूनच बसलेली असते. यामीने एक लिक्विड आणलेलं असतं आणि ते लिक्विड घेऊन यामी तिथं पोहोचलेली असते आणि यामीने ठरवलेलं असतं की हे लिक्विड माझी आवडती जी घंटी आहे ती जी उदय दादाची आहे त्याच्यावरती टाकायचं आणि इकडे कावेरीची वाट लावायची. आता काळे डाग त्या घंटीवरती पडलेले असतात. ती चांदीची लख्ख करणारी घंटी, त्याचं वाटोळ यामीनं केलेलं असतं आणि तिला मात्र फक्त एवढंच माहिती की कावेरीच्या बाबतीत काहीही माने चांगलं बोलू नये. कावेरी इकडे मोबाईलवरचा मेसेज पाहते आणि त्या मोबाईलवरच्या मेसेजमध्ये त्या माणसाचा फोटो असतो आणि तिथं लिहिलेलं असतं की या फोटोतल्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का, घरात कोणी या व्यक्तीला ओळखते का, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र कावेरी आता तो फोटो पाहते आणि कावेरी म्हणते, म्हणजे हे सगळं ते अमृता करते. आणि नेमकं यशच्या गाडीचा अपघात होतो आणि यशच्या गाडीच्या समोर तिथे ती व्यक्ती येते ज्या व्यक्तीचा फोटो कावेरी पाहत आहे. आणि ती व्यक्ती आल्यानंतर यश गाडी थांबवतो आणि त्या माणसाला म्हणतो की सॉरी दादा, तुम्हाला लागलं का माझ्याकडून, खरंच सॉरी. तेव्हा ते म्हणत असतात की हो लागलेलं आहे मला, पण मला फक्त तुम्हाला एकच सांगायचंय की तुम्ही अशा पद्धतीने नका गाडी चालवू, कारण इतर लोकांनाही त्या गोष्टीचा त्रास होतो, असं ते बोलत असतात. तेव्हा यश मात्र त्यांना म्हणत असतो की नाही, खरंच माझं चुकलेलं आहे. आणि यश त्यांना सांगू लागतो की तुम्ही चला घरी, मी तुम्हाला ड्रेसिंग करून देतो. इकडे आता अमृताने कॉल केलेला असतो. अमृता आणि त्याचबरोबर तिची आई माधवी बोलत असतात आणि त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. माधवी मात्र अमृताला म्हणत असते, अगं पण हे एवढं कठीण व्रत त्या सुलक्षणाला जमणार आहे का. तेव्हा अमृता म्हणत असते की हो जमलं तिला ते आणि तिनं केलं सुद्धा, मान्य मला, पण त्या
सुलक्षणाला ना रडताना पाहायचंय, कारण आपली ताई गेली ना तेव्हा, साधना ताई गेली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणीही आलं नव्हतं. मला त्या सुलक्षणाला फक्त त्रास द्यायचा आहे आणि तिची तिची वाट लावायची आहे, हे सगळं अमृताचं बोलणं चाललेलं असतं. आता रूम मध्ये येतात आणि किचन मध्ये आल्यानंतर त्या चेक करू लागतात. त्या म्हणतात भांडी तर अगदी कावेरीनं चक्क लखलखीत केलेली आहेत आणि त्याचबरोबर आता कुठे गेलेली आहे, हे सगळं काम सोडून. बहुतेक आत्ताच काम झालेलं आहे म्हणून चिकूकडे बघायला गेली असेल असं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. सगळी भांडी पाहत असतात. खरंच कावेरीने खूप सुंदर अशी ती भांडी घासलेली असतात, चमकत असतात. परंतु माझं लक्ष जातं आणि बरोबर त्या घंटीवरती ते काळे डाग पडलेले असतात आणि मला खूप राग येतो. म्हणत असते की हे सगळं काय झालंय. तेवढ्यातच यश त्या दादांना घेऊन घरी आलेला असतो. त्यांना म्हणालेला असतो की चला तुम्ही घरी, असं म्हणत त्यांना घेऊन यश आलेला असतो. आणि मग कावेरी, माने बोलवलं म्हणून कावेरी सुद्धा धावत निघालेली असते. तेव्हा मात्र कावेरी जाताना पाहते आणि कावेरीच्या लक्षात येतं की कोण आहे नक्की, यश कोणाला घेऊन आलाय. ही तीच व्यक्ती आहे का फोटोतली, ज्यांना मी पाहिलं होतं, ही तीच व्यक्ती आहे का, असं सगळं कावेरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि कावेरी मात्र त्या माणसाकडे पाहत असते, नक्की ती व्यक्ती कोण आहे आणि यशने त्यांना इथे आणलेलं आहे नक्की कोण आहे. परंतु माचा आवाज आलेला असतो. मात्र ओरडून कावेरीला विचारत असते की लवकर ये, आणि कावेरी मात्र धावतच आता माकडे निघालेली असते. तेव्हा तिथे गेल्यानंतर कावेरी म्हणत असते की काय झालं तेव्हा म्हणते की तुला एक काम सांगितलेलं तुला धड जमत नाहीये, मी तुला सांगितलं होतं ना ही भांडी व्यवस्थित लख्ख करायची आहेत, हे सगळं काय झालेलं आहे. कावेरी म्हणते की काय झालं, मी काहीच नाही केलेलं, मी सगळं नीट केलं होतं. तेव्हा म्हणते की मला एक्सप्लेनेशन नकोय, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, मी सांगितलं होतं ना उदयची ही घंटी आहे आणि त्याच्यासाठी किती महत्वाची आहे, मग तू हे सगळं का केलेलं आहेस, असं तुला का वाटलं असं करावं. कावेरी मात्र सांगत असते मी यातलं काहीच केलेलं नाहीये, पण कावेरीचं ऐकूनच घेतलं जात नसतं. अक्षरशः कावेरी म्हणत असते की मी चिकूची शपथ घेऊन सांगते मी नाही केलेलं हे सगळं, यात माझा काहीच दोष नाहीये, असं कावेरी सांगू लागलेली असते. पण म्हणत असते की नाही. तेव्हा तिच्याकडे पाहू लागते. कावेरी मात्र रडकुंडीला आलेली असते. कावेरी म्हणत असते की बाकीची सगळी भांडी जशी मी लख्ख केलेली आहेत तसं हेही केलेलं होतं, तरीही मला कावेरीचं ऐकूनच घ्यायचं नसतं. मात्र कावेरीला दोष देतच असते. कावेरीला ती बोलतच असते आणि त्याच्यामध्ये भर टाकायचं काम यामी करते. यामी म्हणत असते बरोबर आहे, ही ना अशीच वागत असते, हिला प्रत्येक वेळेस तुझ्या बाबतीत असंच करायचं आहे आणि म्हणूनच मुद्दामच तिने हे सगळं केलेलं आहे, असं यामी बोलत असते. तेवढ्यातच अमृता येते आणि अमृता बाहेर आल्यानंतर पाहते तर समोर तिला ती व्यक्ती दिसते, ज्या माणसाला तिने पैसे देऊन हे काम करायला सांगितलेलं होतं तो माणूस समोर आलेला असतो आणि त्याला पाहून मात्र अमृताच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. यश त्याला घेऊन आलेला असतो, त्याच्या हाताला लागलेलं असतं. अमृता म्हणत असते की हा इथे काय करतोय आणि हा इथे कशासाठी आलाय. तिला आठवतं बरोबर तिने त्याला फोन करून सांगितलेलं होतं की या गोष्टी तुला करायच्या आहेत. आणि तेव्हा मात्र अमृताची आता घाबरगुंडी उडालेली असते. अमृताला कळायचं बंद झालेलं असतं. अमृता म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, हा प्रश्न अमृताला पडलेला असतो. आणि अमृता मात्र आता म्हणत असते की काही झालं तरी ती कावेरी बाहेर येता कामा नाही आणि तिने हे पाहता कामा नाही. तिला बरोबर आठवत असतं अमृताला की तिने त्या माणसाला सांगितलेलं होतं की हे वॉलेट न्यायचं आणि बरोबर त्या डेड बॉडीच्या जवळ ते प्लांट करायचं. आणि तेव्हा मात्र आता अमृताला भीती वाटायला लागलेली असते, जर या माणसाच्या समोर कावेरी आली आणि कावेरीला सत्य समजलं तर ह्या माणसाला कोणी पाहू नये एवढीच इच्छा अमृताची असते. यामी मात्र इथे बोलत असते. यामी म्हणत असते की बरोबर आहे, कारण हिला काहीच जमणार नाही. अमृता किचन मध्ये येते आणि म्हणू लागते की कावेरीचं बरं चाललेलं आहे, म्हणजे कावेरी काही इथून हलणार नाहीये, कारण असंही मावशी आता कावेरीला त्या ओरडायला लागलेली आहे, त्यामुळे ही एक गोष्ट आपल्या फायद्याची आहे. कावेरी मात्र रडत असते. कावेरी म्हणत असते मी सगळं सांगते तुम्हाला, माझं ऐकून तरी घ्या एकदा, मी चिकूची शपथ घेऊन सांगत आहे की मी हे सगळं मुद्दाम नाही केलेलं, मी व्यवस्थितच काम केलेलं होतं, मी सगळ्या गोष्टी नीटच केलेल्या आहेत, असं बोलणं चाललेलं असतं. आणि अक्षरशः कावेरी हात जोडून म्हणत असते की मला एक संधी द्या, मी करेल ते. तेव्हा अमृता म्हणते की मावशी दे ना तिला एक संधी, मी घेईल तिच्याकडनं करून. म्हणजे अमृता आता कावेरीकडून काम करून घेणार, यांच्याच घरात येऊन यांच्यावर आरेरावी करणारी ही अमृता म्हणजे नक्की कावेरीला कशी अडकवणार आहे. कावेरीला फक्त आता तिला घरामध्ये किचनमध्येच अडकवायचं असतं, तिला हॉलमध्ये येऊ द्यायचं नसतं आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे
अमृता म्हणत असते की नाही, मला आता काहीतरी केलं पाहिजे आणि जर मी या गोष्टी केल्या तरच सगळं व्यवस्थित होणार आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता यामी म्हणत असते की ही काय अमृता, ही असं काय बोलायला लागलेली आहे, म्हणजे हिला कळत नाहीये का ही काय बोलते आणि काय घडतंय ते, असं तिचं बोलणं सुरू असतं. मात्र म्हणत असते की हे बघ, गणपतीच्या आगमनापर्यंतचा वेळ तुला मी देत आहे, तेवढ्या वेळात जर तुझ्याकडून नाही झालं तर मात्र तुला गणपतीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये, कोणत्याही कामामध्ये तुला सहभाग घेता येणार नाही. तेवढ्या वेळामध्ये हे साफ करायचंय. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून तर मी सांगत आहे की हे तुला जमणं शक्यच नाही, हे तू करू शकत नाही, असं सगळं बोलणं माझं चाललेलं असतं. म्हणजे मला विश्वास ठेवायचा आहे, तो पण कसला, की कावेरीला काम जमणारच नाही असा. कारण कावेरी कोणतंही काम मन लावून करते, ही गोष्ट मात्र वारंवार विसरत असते. आणि मला फक्त कावेरीच्या चुका मात्र दिसत असतात आणि चांगुलपणा दिसत असतो, तो त्या म्हणजे अमृतामध्ये. कावेरीसाठी ही सुद्धा खूप चांगली संधी असते. आणि कावेरी म्हणते की ठीक आहे. त्यावेळेस बाहेर येते आणि यशला विचारू लागते की हे कोण आहेत रे पाहुणे, काय झालं नक्की. तेव्हा यश सांगत असतो की अगं मगाशी मी येत होतो ना, येताना आपली गाडीचा त्यांना धक्का लागला आणि त्यांचा अपघात झालेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे यश सांगत असतो की त्यामुळं मी त्यांना इकडे घेऊन आलेलो आहे. तेव्हा म्हणते की बरं झालं, अगं कावेरी चहा ठेव आणि काहीतरी गरमागरम घेऊन ये खायला, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरीला आता हे काम सांगितलं जातं. कावेरी म्हणत असते की हो आणि कावेरी मग लगेच चहा ठेवायला जाते. अमृता म्हणत असते मी काय करू, हिला या घरातून बाहेर पाठवायचं नाहीये म्हणून एवढं सगळं केलं. आणि त्याचबरोबर आता पुन्हा तेच होते, इकडे बाबा सुद्धा बाहेर आलेले असतात आणि ते सुद्धा पाहत असतात. ते म्हणत असतात की नाही, नक्कीच काहीतरी आहे. आणि ते इकडे बोलत असतात, त्या व्यक्तीला विचारत असतात की काय झालं नक्की. तेव्हा यश सांगत असतो की हो. त्याचबरोबर ते घामाघूम झाले, त्यांच्या अंगाला सगळी घाणी लागलेली आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अमृता पाहत असते, कारण आता तिची वाट लागणार आहे हे तिला जाणवत असतं. कारण कावेरी जर बाहेर गेली तर संपलेलं आहे सगळं, आपण मात्र याच्यामध्ये अडकणार आहोत, ही गोष्ट तिला लक्षात आलेली असते. कावेरी मात्र चहा घेऊन आता बाहेर आलेली असते. आणि तेवढ्यातच कावेरी विचारते पाहुणे कुठे गेले, त्यांना चहा द्यायचा होता ना. तेव्हा सुलक्षणा म्हणते की एवढा वेळ लागतो का तुला चहा घेऊन यायला. गेले ते फ्रेश व्हायला, कपडे बदलायला, कारण त्यांच्या अंगाला तिथे माती लागलेली असते, ते पडलेले असतात, म्हणून यश त्यांना कपडे चेंज करण्यासाठी घेऊन गेलेला असतो. तेव्हा बाबा तिला म्हणतात की अगं जरा शांत हो. अमृता म्हणत असते की आत्ता तरी वाचलेली आहे मी, पण आता काहीतरी केलं पाहिजे की या कावेरीला त्या माणसाच्या समोरच येऊ द्यायचं नाही. आणि मग ती धावतच येते आणि म्हणते अगं चहासोबत बिस्किट द्यायचे ना, म्हणून बिस्किट आणत होते मावशी. आणि असं म्हणतच अमृताने आता इकडे धडक दिलेली असते कावेरीला आणि तो चहाचा कप कावेरीच्या अंगावर सांडलेला असतो. आणि म्हणत असते काय चाललंय ग तुमचं ह्या दोघींचं, मला कळतच नाहीये, म्हणजे कसं वागता तुम्ही, काय करता नक्की. आता बघितलं ना किती हा वेंधळेपणा. मग लगेचच अमृता म्हणते की कावेरी जा तू चेंज करून घे जा. सुद्धा तिला तेच सांगते आणि कावेरीला चेंज करायला पाठवलं जातं. तेव्हा मात्र इकडे कावेरी विचार करत असते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे. हे सगळं कावेरीच्या डोक्यात सुरू असतं, ही अमृता अशी का वागत आहे, अचानक तिने येऊन मला का ठेस कळी, तो चहा का माझ्या अंगावर सांडला, आणि उदय भाऊजीं तिकडे मोहित भाऊजींचा आलेला मेसेज, या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते. खरं तर अमृताने तो मोहितचा मेसेज, ते सगळं व्हॉइस नोट, ते सगळं ऐकलेलं असतं. आणि म्हणून तर अमृता अशी वेड्यासारखी वागायला लागलेली असते. आणि फायनली कावेरीला हे लक्षात आलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी इकडे आणि यश बोलत असतात. म्हणत असते की तुमच्या दोघांचं एवढं प्रेम आहे ना, मग आपण लग्नाचं ठरवूया तुमच्या दोघांच्या, असं यशला बोलू लागते. तेव्हा यश म्हणत असतो पण यशला खरं तर अमृतासोबत लग्न करायचं नाहीये, पण माझ्या पुढे त्याचं काहीच चालत नाही. त्यामुळे यश शांतपणे आता तिथे होकार देत असतो. मला सांगत असतो की हो. तर इकडे कावेरी ही अमृताच्या रूममध्ये आलेली असते शोधाशोध करायला, आणि तिला तिथे अमृताच्या रूममध्ये डायरी सापडते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.